आता एक प्रश्न वरील ज्या काही ओळी तुम्ही ऐकल्या त्यामध्ये कुठल्या एका गोष्टीचा सतत उल्लेख येत होता हो? करेक्ट. म्हणून नद्यांचा अभ्यास करायचा. ह्या सर्व भूरचना कोणी तयार केल्या हो? नद्या ह्या जीवनदायिनी आहेत. मानवी संस्कृतीचा उगम आणि विकास ह्यांच्याच काठावर झाला. जगातील बहुतांश मानवी संस्कृती ह्या नदी खोऱ्यामध्येच विकसित झाल्या. मग ती सिंधू खोऱ्यातील सिंधू संस्कृती असू देत, नाईल खोऱ्यातील इजिप्शियन संस्कृती असू देत, युफ्रेटिस आणि टायग्रिस खोऱ्यातील मेसोपोटेमिया संस्कृती असू देत, की मग येलो आणि यांगत्से खोऱ्यातील चिनी संस्कृती असू देत. ह्या संस्कृतींचा विकास नदी खोऱ्यामध्येच झालेला आहे. हाय, मी तुम्हाला काही ओळी ऐकवणार आहे आणि त्यानंतर एक प्रश्न विचारेन. चालेल? गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्ण जलसमुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा. गंगा जमुना ब्रह्मपुत्र कृष्णा कावेरी जाके मिल गई सागर में हुई सब एक है. राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते. अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला. पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला. देव इंद्रायणी थांबला. आता एक प्रश्न वरील ज्या काही ओळी तुम्ही ऐकल्या त्यामध्ये कुठल्या एका गोष्टीचा सतत उल्लेख येत होता हो? करेक्ट. नद्यांचा. आपल्या महाकाव्यांमध्ये, राष्ट्रगीतामध्ये, त्यानंतर देशभक्तीपर गीतांमध्ये, चित्रपटाच्या गीतांमध्ये, कवितांमध्ये, अशा एक ना अनेक ठिकाणी, अगदी तुमच्या पाठ्यक्रमामध्ये सुद्धा नद्यांचा एक ना अनेक वेळेस उल्लेख आला आहे. पाठ्यक्रमात तर एखाद म्हणाल तर दोन देशाचा अभ्यास करायचा आहे इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. मग प्रश्न असा आहे की नद्यांना एवढं महत्त्व देण्याचं काय बरं कारण असेल? तर त्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल. मोहम्मद इक्बाल नावाचे एक कवी भारतात होऊन गेले. एकेकाळी ते भारताचे मोठे देशभक्त होते. त्यांनी एक कविता लिहिली होती, ज्याला आज आपण सारे जहां से अच्छा हे देशभक्तीपर गीत म्हणून ओळखतो. त्या कवितेच्या किंवा त्या गीताच्या 2 ओळी मला आठवत आहेत. गोदी में खेलती हैं इसकी हजारों नदियाँ गुलशन है जिसके दम से रश के जीना हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. म्हणजे काय तर भारतामध्ये ही जी समृद्धी, ही जी सुपीकता दिसतीये हे कोणामुळे आहे? भारतातील ही सुपीकता, हे सौंदर्य एखाद्या बगीच्याप्रमाणे हे नटलेपण, सजलेपण, बहरलेपण कोणामुळे आहे? तर गोदी में खेलती हैं इसकी हजारो नदियाँ, म्हणजे अगदी स्वर्गालाही हेवा वाटावा इतकं अफाट सौंदर्य. हे सौंदर्य कोणामुळे आहे? ही समृद्धी, ही सुपीकता कोणामुळे आहे? तर ह्या नद्यांमुळे आहे. म्हणून नद्यांचा अभ्यास करायचा. अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून नद्यांचं पौराणिक, आर्थिक आणि भौगोलिकसुद्धा महत्त्व आपल्याला माहिती असायला हवं. म्हणून नद्यांचा अभ्यास करायचा. भारतात तर नद्यांना आपण माता म्हणतो, त्यांचं पूजन करतो, त्यांच्या परिक्रमा करतो. भारतातील अनेक मोठी शहरं, तीर्थक्षेत्र
ह्या नद्यांच्या काठी वसलेली आहेत, विकसित झालेली आहेत. आपल्या दैनंदिन गरजा, शेतीसाठी, सिंचनासाठी आपल्याला गोड पाणी लागतं. हे गोड पाणी ह्या नद्या आपल्याला पुरवतात. उद्योगधंद्यांसाठी, वाहतुकीसाठी, वीज निर्मितीसाठी लागणारं गोड पाणी ह्या नद्या आपल्याला पुरवत असतात. जगभरातील एकूण प्रजातीचा विचार केल्यानंतर जवळपास 40% अधिक प्रजाती ह्या गोड पाण्याच्या पाणथळ क्षेत्रावर आणि नदीकाठच्या परिसंस्थांवर अवलंबून आहेत. नद्या ह्या केवळ पाण्याचा प्रवाह मात्र नाहीत, तर त्या असंख्य जीवांना अधिवास पुरवतात. त्या परिसंस्थांचा आधार आहेत. म्हणून नद्यांचा अभ्यास करायचा. नद्या ह्या केवळ पाण्याचा प्रवाह मात्र नाहीत, तर त्या हवामान नियंत्रणाचं काम करतात. त्या भूपृष्ठाला आकार देण्याचं काम करतात. विविध भूरूप निर्माण करतात. उदाहरण पाहायचं म्हटलं तर इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण अभ्यासले की नद्यांमुळे तयार होणारी व्ही आकाराची दरी असेल, घळया असतील, रांजणखळगे असतील, धबधबे असतील, नागमोडी वळण असतील, मैदानी प्रदेश असेल, त्रिभुज प्रदेश असेल, ह्या सर्व भूरचना कोणी तयार केल्या हो? नद्यांनीच तर तयार केलेल्या आहेत. भारताचं राष्ट्रीय जलचर असलेलं गंगेटिक डॉल्फिन असेल किंवा रॉयल बेंगॉल टायगर्स असतील, नदीपात्रातील जगातील सर्वात मोठं बेट असलेलं माजुलीसारखं बेट असेल किंवा अफाट सौंदर्य आणि तितकीच जैवविविधता टिकवून असलेलं सुंदरबनसारखं डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेश असेल, ह्यांची निर्मिती कोणी केली? गंगा आणि ब्रह्मपुत्रसारख्या नद्यांनीच तर केली आहे. महाकाय ॲनाकोंडासारखे प्राणी, त्यानंतर गुलाबी डॉल्फिन्स आणि नदीमुखाशी असलेलं मराजोसारखं बेट किंवा ॲमेझॉन रेन फॉरेस्टसारखं वर्षावन, ज्याला आपण जगाचं फुफ्फुस म्हणतो, ह्यांची निर्मिती कोणी केली? ॲमेझॉनसारख्या नदीमुळे केली. याबरोबरच आपल्याला असंही सांगता येईल की जगभरातील जवळपास 700पेक्षा अधिक गोड पाण्यातील माशांच्या प्रजाती, त्यापैकी बव्हंशी मासे इतर कुठेही आढळत नाहीत. ही इतकी विविधता टिकवून ठेवणारी कोण? ह्यांना अधिवास पुरवणारी कोण? तर कांगोसारखी नदी. सांगण्याचा अर्थ असा की नद्या ह्या केवळ गोड पाण्याचा प्रवाह मात्र नाहीत, तर त्या पर्यावरण संतुलित ठेवतात. त्या हवामान नियंत्रित करतात. त्या परिसंस्थांना आधार देतात. त्या असंख्य जीवांना अधिवास पुरवतात. म्हणून नद्यांचा अभ्यास करायचा.